2020 साल उजाडलं ते कोरोना व्हायरसच्या भीतीनं। पुढची 3 वर्ष संपूर्ण जग त्याच कोरोनाच्या भीतीखाली जगत होतं। लाखो लोकांचा बळी या कोरोनानं घेतला। आता 2025 साल उजाडलेला आहे। मात्र नव्या वर्षात चीनमध्ये अजून एका व्हायरसने धुमाकूळ घातलाय। चीनमधली परिस्थिती पाहून भारतासह संपूर्ण जगालाच धडकी भरली आहे। नेमकं काय घडतंय चीनमध्ये पाहूयात। चीनमध्ये कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस। चीनच्या रुग्णालयात पुन्हा रुग्णांच्या रांगा। कोरोना किंग चीनच्या दवाखान्यात पाय ठेवायला जागा नाही। चीनमध्ये पुन्हा मृत्यूचं तांडव। कोरोनानंतर HMPV व्हायरसचा धुमाकूळ। कोरोनाची दहशत सहन केलेल्या नागरिकांनो सावधान। कोरोनापेक्षा भयंकर व्हायरसचा सामना करण्यासाठी तयार रहा। बरोबर 3 वर्षांनंतर चीनमध्ये आणखी एक नवा व्हायरस आलाय। या व्हायरसचं नाव आहे HMPV व्हायरस। हा HMPV व्हायरस इतक्या वेगानं चीनमध्ये पसरलाय की इथल्या रुग्णालयात सध्या कधीही न संपणाऱ्या रुग्णांच्या रांगा लागल्या। कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा चीनी लोकांच्या चेहऱ्यावर मास्क चढले। मनात पुन्हा मृत्यूची भीती आहे। संपूर्ण जगाला धडकी भरवणारी बाब म्हणजे चीनमध्ये सध्या एकाच वेळी 4 व्हायरस हवेत पसरले। इन्फ्लुएन्झा ए, HMPV, मायकोप्लाझ्मा, निमोनिया या व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातलाय। HMPV व्हायरस हा कोरोना सारखाच आहे, म्हणजेच हा व्हायरसही कोरोना सारखा हवेतून पसरतो। अर्थात या बातमीला अजून WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं कुठलीही पुष्टी दिलेली नाही। कुठल्याही सरकारी यंत्रणेने अजूनही तशी सूचना दिलेली नाही। पण अशी बातमी खरी असू शकते का? तर असू शकते। याचं कारण मी मागेही सांगितलं आहे की इथून पुढे वेगवेगळ्या विषाणूजन्य रोगांचा प्रसार जगात होण्याची शक्यता आहे। HMPV म्हणजे ह्यूमन मेटा निमोनिया व्हायरस, त्याशिवाय कोविड-19 आणि मायकोप्लाझ्मा निमोनिया याचा देखील प्रसार चीनमध्ये झालाय असं सांगितलं जातं। मग हे विषाणू एका माणसातून दुसऱ्या माणसामध्ये श्वासोच्छवासातून, लाळेद्वारे किंवा कफमधून बाहेर पडतात आणि दुसऱ्या माणसाच्या लंग्समध्ये त्याचा शिरकाव होतो। तर हे खरं असण्याची शक्यता आहे, परंतु अजूनही आपण त्रयस्थ म्हणून वाट पाहणं उचित आहे। 2020, 21 आणि 22 मध्ये जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला। जेव्हा कोरोना जगभर पसरत होता तेव्हा त्याला महामारी घोषित करायला जागतिक आरोग्य संघटनेनं वर्षभराचा वेळ घेतलाय। आता HMPV व्हायरस बाबतही WHO अजूनही गप्पच आहे। विशेष म्हणजे कोरोना चीनमधनं जगभर पसरला, पण चीननं सगळे आरोप फेटाळले। आताही नव्या व्हायरस बाबत चीन शांतच आहे। महत्त्वाचं म्हणजे HMPV व्हायरसच्या संसर्गानंतर चीन सरकारनं अनेक भागात आणीबाणी लागू केली आहे। रुग्णालयापासून स्मशानभूमीपर्यंत सर्वांना सतर्क राहण्याचे आदेश दिले गेलेत। त्यामुळे नव्या वर्षात संपूर्ण जगाला नव्या व्हायरसचा धोका आहे का? 2020 नंतर पुन्हा एकदा संपूर्ण जग लॉकडाऊन मध्ये जाणार का? हीच भीती जाणकार व्यक्त करतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।